मी अनघा, प्रोफेशनने वकील असणारी आणि मेकअप या कलेची आवड असणारी मेकअप आर्टिस्ट तुमच्यासाठी पुन्हा एकदा आजच्या दिवसातले छान छान क्षण शेअर करण्यासाठी तयार आहे. सो तुम्ही सुद्धा तयार आहात का माझ्या आयुष्यातल्या दिवसातले क्षण बघण्यासाठी? जसे नेहमीच तयार असतात, होप तुम्हाला ते बघायला आवडत असतील अशी आशा करते. तर आज आहे 10 जुलै आणि आज मी खूप जास्त आराम केलेला आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कालपासून इनफॅक्ट 2-3-4 दिवसांपासून माझी तब्येत खूप जास्त खराब आहे. आता मी डेज काउंट नाही करू शकत खरं सांगायचं म्हटलं तर, कारण बरं नसलं तरी सुद्धा आयुष्य बरं असतं असंच चालू आहे. त्याच्यामुळे कामाच्या नादामध्ये खरंच लक्ष नाही लागत. सो आज मी खूप छान आराम केला आणि आत्ता संध्याकाळ झालेली आहे. सो संध्याकाळी मी आता व्लॉग शूट करायला सुरुवात करते आहे. सो आज थोडीशी तब्येत बरी आहे, काल डॉक्टरांचे औषधं खाल्ली आहेत म्हणून. आणि पाऊससुद्धा आता कमी झालेला आहे बाहेरचा, त्याच्यामुळे थंड वातावरण थोडंसं कमी झालेलं आहे आणि परत गरमी वाढलेली आहे. सो अशा काही वातावरणामध्ये माझा आजचा दिवस सुरू झालेला आहे. संध्याकाळ झालेली आहे. सो सकाळपर्यंतचं दुपारपर्यंतचं छान 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 सगळं काही झालेलं आहे. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये ना मी मस्त अशी गरम गरम मॅगी खाल्ली. ऑफकोर्स इट इज अनहेल्दी, पण थोडंसं गरम आणि काहीतरी तोंडाला चव येण्यासारखा पदार्थ म्हणून आज मी दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी मॅगी खाल्लेली आहे गरम गरम. आणि त्याचप्रमाणे मस्त अशी औषधं घेतली आहेत. सो आज मी काय म्हणतात लेट उठली, त्याच्यामुळे दुपारी झोपण्याची तशी काही वेळ नाही आली माझ्यावर. आणि मग मस्त परीसोबत गप्पा गोष्टी मस्ती मज्जा असं सगळं काही झालं. परीने मस्त असं आईसोबत तिचा दिवस स्पेंड केला आणि मग मस्त असं फ्रेशनअप झाले. मी आता परत एकदा फ्रेशनअप झालेले आहेत, मस्त असे कपडे घातलेले आहेत. सो मस्त असे कपडे घातलेले आहेत म्हणजे कुर्ता घातलेला आहे. सो आता मला जायचं आहे बाहेर परीला कराटे क्लासला घेऊन. सो असं सगळं काही आहे. सो आता परी परत एकदा फ्रेशनअप होते आहे. सो परीला आज मी पाण्यात खेळायला दिलेलं आहे आणि मी तिला वेलमधून आपण पाणी कसं काढतो काय म्हणतात त्याला, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काय म्हणतात बरं, पौरा का समथिंग काहीतरी असं म्हणतात. मग ते विहिरीत टाकून आपण ते पाणी असं काढतो वर, असं ते तिला मी शिकवलं की आज तो एक नवीन एक्सपिरियन्स तिला दिलेला आहे मी. आणि आता तिला छान असं तयार करून मस्त चहा पिऊन संध्याकाळचा मॅन्डेटरी चहा पिऊन आम्ही निघणार आहोत दोघीजणी बाहेर कराटेला जाण्यासाठी. आणि सकाळपासून ॲज युजल तरी असं काही झालेलं नाही आहे. मी कामंसुद्धा केलेली नाही आहेत, फक्त जी काही भांडी होती ती मावशी क्लीन करून केलेल्या आहेत. सो आत्ता माझं सगळं काही रुटीन चालू होणार आहे आणि मी आज खूप मस्त आराम केलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटलं मला. आता मी मस्त असं झाडू मारणार आहे. त्याच्यानंतर छान असे कपडे धुवायचे आहेत. सो ते धुवायचे आहेत. सो ते वॉश करून घेते म्हणजे आजच्या दिवसातलं काम सगळं काही होऊन जाईल. आणि मग संध्याकाळचं जे नॉर्मल रुटीन असणार आहे तेच असणार आहे. सो संध्याकाळचं जेवण आवरणं, थोडंसं परीचा अभ्यास आणि हे ते सगळं. सो असं सगळं काही असणार आहे. सो मग आता मी कपडे वॉश करून घेते. मला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला एक थॉटफुल व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. सो बघते, जर वेळ मिळाला तर तो शूट करून घेते. आज काय थॉट मी शेअर करणार आहे ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटलाच बघायला मिळेल. मी अनघा एव्हर काइंड गर्ल. सो छान व्ह्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओजला आता, विच इज व्हेरी अनएक्सपेक्टेड. कारण अजून तसं क्वालिटी व्हिडिओ देणारा फोन माझ्याकडे नाही आहे. सो आहे घरामध्ये, पण अजून मी तो वापरायला नाही काढला आहे. सो काढायचा आहे लवकरच. सो बघूयात कधी त्याचा मुहूर्त येतो आहे. आणि असं सगळं काही आहे. सो आज मला खूप फ्रेश वाटतं आहे म्हणून मस्त वाटतं आहे. आईशी मस्त गप्पा मारल्या आज फोनवर मी, कारण का काल तिचा फोन आलेला ना, तर थोडंसं बोलणं अर्धवट राहिलेलं. सो आज ते पूर्ण केलं आणि असं सगळं काही आहे. सो आज एक इन्सिडेंटसुद्धा खूप सकाळी वाईट घडला, पण मी लेट गो केला तो, कारण त्याच्याविषयी बोलण्याबाबत मला अजून तरी योग्य वेळ वाटत नाही आहे. पण आली तर मी नक्की बोलेल. आणि हल्लीच्या शाळाबद्दल मत द्यायचं झालं तर खूप रूड पॅरेंट्सकडून खूप साऱ्या फिया घेतात, पण मुलांना हवी तशी ट्रीटमेंट मिळत नाही. खूप जास्त पार्सॅलिटी असते स्कूलमध्ये आणि लायकिंग डिसलायकिंग, मूल किती क्यूट आहे किंवा ते हुशार आहे आणि मग अशा सगळ्यावरून जज केलं जातं, विच इज व्हेरी रॉंग. आणि असं सगळं काही घडलेलं आहे. सो एनिवेज
आपण जाऊयात परीच्या कराटे क्लासला आणि तिला मस्त अशी आज ॲक्टिव्हिटी करायला देऊयात. आता त्यांची सर आहेत ना, ते त्यांच्याकडून खूप जास्त प्रॅक्टिस करून घेत आहेत, कारण परीची एक टुर्नामेंट आहे ऑगस्टमध्ये. ती सर म्हणाले आहेत की मी तयारी करून घेतो त्यांच्याकडून आणि मला त्यांना ती खेळायला द्यायची आहे. त्यांचा थोडासा फिअर आहे स्टेज परफॉर्मन्सचा, तो निघून जाईल, कारण का पुढे त्यांना खूप सारे टुर्नामेंट्स असतील. सो मग आत्तापासून आपण सुरुवात करूयात. अजून तिला ऑरेंज बेल्ट नाही देणार आहेत सर, कारण सर म्हणाले अजून आपण एक 6 महिने थांबूयात, मग आपण त्यांना ऑरेंज बेल्ट देऊयात. थोडं त्यांच्या पंचमध्ये, किकमध्ये आपण पायाने मारतो त्याच्यामध्ये थोडीशी स्ट्रेंथ येऊ देत, मग आपण विचार करूयात. आणि तिचं कथ्थक तर खूप छान चाललंच आहे, तिला खूप छान आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची. सो असं सगळं काही आहे, बघूयात. सो आता आपण जाऊयात तिला कराटे क्लासला घेऊन आणि तुम्ही माझ्या डेजमधल्या मोमेंट बघायला तयार राहा. स्टे ट्यून. तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी स्लाईम परीला का अलाउड करत नाही, तर त्याचं लाईव्ह एक्झाम्पल मी आता तुम्हाला देणार आहे की मला तिला स्लाईम, क्लेज ह्या गोष्टी का आवडत नाही द्यायला. अर्थातच तिने एक्सप्लोअर केल्या पाहिजे असं मला वाटतं, पण त्या घरात नाही केल्या पाहिजे, कारण का ह्या घराच्या बाबतीमध्ये ऑलरेडी हे घर खूप कॉम्पॅक्ट साईज आहे आणि जर कुठेही काहीही असं थोडंसं स्टिकी वाटलं, त्याच्यामुळे वस्तू खराब होऊ शकता आहेत, तर मग मला ते वाईट वाटतं. सो मग मी तिला सांगितलेलं तू बाहेर खेळ, मी तुझ्याबरोबर बसेल बाहेर, आपण बाहेर बसून खेळू किंवा तू माझ्या ऑब्झर्वेशन खाली ह्या गोष्टी यूज करायच्या. कालपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण आजच्या दिवशी तुम्ही बघा, मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल देते त्याचं, आणि मग ते कसं स्टिकी होतं ना, आणि मग तो मला किती व्याप पडतो. सो आत्ता जे झालंय ना ते तरी मिनिमल आहे, नाही तर ती माझ्या सोफ्यावर, माझ्या चेअरवर ह्या सगळ्या गोष्टी टाकते आणि त्या कशा स्पंजी असतात, त्यामुळे ते स्लाईम चिटकून राहतं त्याला आणि मग ते स्पॉईल होऊन जातं. सो तुम्हाला दाखवते तिने कसे छोट्या गोष्टी पोर्शनमध्ये ते सगळं काही सांडवलेलं आहे. मला तर अँड द सेम वे सी हिअर, हे स्लाईमचा डब्बा बघा, सी. तर कळलं तुम्हाला मी तिला का अलाउड करत नाही या सगळ्या गोष्टी खेळण्यासाठी. आता ती फ्रेशनअप होते, थोडी पाण्यात खेळायची तिची इच्छा झाली आहे, ती बाहेर येऊ दे, मग आपण तिची शाळा घेऊयात थोडीशी. ओके. तर आता तिचं ते स्लाईम आहे ना, ते मी आता लपवून ठेवलेलं आहे आणि ती मला विचारणार कुठे आहे ते स्लाईम. तुम्हाला सांगते, जर तिने विचारलं ना मला कुठे आहे ते स्लाईम, का मी तिची बघा कशी शाळा घेते आता. तू काय बंदर होती का उड्या मारायला? तिथून उड्या मारायच्या असतात तुला. तुला बोनविटा नाही प्यायचा का आज? का? नाचायला नाही? व्हॉट इज दॅट? नाचायला नाही? दोन मिनिटं थांबतेस का बरी जरा? अरे मी मस्करी करते पिल्लू, मला तू खूप आवडते, तू माझ्याशी भांडतेस ना, मला खूप फनी वाटतं ते, म्हणून मी तुला चिडवते. मग तुला कशाला जायचंय?
परी खायची तुला शेगाव कचोरी? परी शेगावची कचोरी खायची आहे का? परी शेगाव कचोरी खायची आहे? नाही खायची आहे? मग मी खाऊ का? चल मी खाते. हा तुम्ही बघितलं असेल गेम, त्याच्यामध्ये पुढचा माणूस पहिले मरतो, मागचे माणसं नंतर मरतात. त्यांनी उद्या नाही मारून दिला, ते फक्त चालत नाही. परी जवळून नाही बघायचंय टीव्ही. तर असा काही होता माझा आजचा पूर्ण दिवस, जो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्याच्यातल्या काही मोमेंट मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले, कारण माझे मोबाईलचं चार्जिंगसुद्धा कमी झाला होता. सो लास्ट मी तुमच्याशी बोललेले आय थिंक घरातून निघताना. सो त्यानंतर मी कराटे क्लासला गेलो. सो ते ग्लिम्स तुम्ही बघितलेच परीच्या कराटे क्लासचे. आता मी परीला कराटे क्लास का लावला आहे ह्याचा मी एक सविस्तर लॉंग व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि त्याचसोबत कराटे परीचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मी थोड्याशा भाज्या घेतल्या, 1-2 तोंडली घेतली, भेंडी घेतली, त्याच्यानंतर टोमॅटो हवे होते, टोमॅटो घेतले, कैरी घेतलेली आहे, काकडी घेतली सलाडसाठी, आणि त्याचसोबत स्वीट पटॅटो घेतलेला आहे रताळं, जे परीला खूप दिवसांपासून खायचं आहे. सो तिला ते एक्सप्लोअर करायचं आहे कसं लागतं, म्हणून मग तिच्यासाठी स्वीट पटॅटो घेतला. आणि असं सगळं करून शेगाव कचोरी घेतली मी. आज मला खूप इच्छा झालेली शेगाव कचोरी घ्यायची. सो एक माझ्यासाठी, एक वैभवसाठी, अशा 2 कचोऱ्या घेतल्या होत्या. आणि मग खूप वेळ थांबलो, पण ऑटो काही मिळाली नाही. सो मग आम्ही बॅक साईडला आलो ऑटो पकडायला. सो तिथे सुद्धा मला खूप वेळ ऑटो नव्हती मिळाली, कारण इथे खूप ट्रॅफिक असते ह्या साईडला टुवर्ड्स घोडबंदर. सो मग तिकडे काही पॉसिबल नव्हतं. सो मग वैभवला फोन केला की तू निघाला आहेस का ऑफिसमधून? अँड टचवूड ही सेड की मी तिनात नाक्यालाच पोचतो आहे, कारण का परीचा क्लास त्याच ठिकाणांमध्ये आहे. सो तो म्हणाला मी पोचतो एक तिनात नाक्याला, सो तू थांब, मी ऑटो घेऊन येतो. आणि मग विदिन 10 मिनिट्स आम्ही वेट केलं. तो आला, आम्ही स्टेशनला गेलो, बिकॉज तो स्टेशनला गाडी पार्क करतो. आणि मग तिथून आम्ही गाडी घेऊन थेट घरी आलो. कुठेच गेलो नाही आज किंवा काहीच घेतलं नाही, कारण का ऑलरेडी मी भाज्या घेतल्या होत्या आणि बाहेर काही खायचं नव्हतं, कारण शेगाव कचोरी मी घेतली होती. सो घरी येऊन ती मस्त अशी फस्ते करणार होतो. आणि मग तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर छान अशी गरमागरम चहा आणि शेगाव कचोरी खाल्ली, कारण का बाहेरून आल्यानंतर थकवा हा थोडासा जाणवतो. सो मग थोडंसं फ्रेशनअप व्हायला, फ्रेश वाटायला हे सगळं. सो मी ड्रेससुद्धा चेंज नाही केला. मी म्हटलं की ह्याच ड्रेसवर जेवण बनवते. सो पटकन असं शेगाव कचोरी खाऊन मस्त असं जेवणाचा बेत केला. मस्त अशी वाटणातली तोंडलाची भाजी, त्याच्यानंतर चपाती, काकडीचं सलाड, दाण्याचा कूट घालून, वरण भात, असं मस्त सात्विक जेवण जेवलो आम्ही तिघंसुद्धा. आणि तुम्हाला तोंडलीची भाजीची रेसिपी हवी असेल किंवा फोडणीच्या वरणाची रेसिपी हवी असेल, डिफरंट काइंड्स ऑफ फोडणीचं वरण, सो लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. मी तुमच्यासाठी नक्की रेसिपीज पोस्ट करेल. आणि त्याच्यानंतर मस्त असं जेवलो. आता परी स्वतःच्या हाताने जेवते आहे प्रॉपर. सो खूप छान वाटतं आणि तिला त्या जेवणाची चव घेता येते. सो
सो दिस वॉज द बेस्ट पार्ट ऑफ द डे. आणि मस्त असं आम्ही जेवलो, किचन सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर आज काहीच घरातलं क्लिनिंग नव्हतं, कारण आम्ही जस्ट घरातून बाहेर निघताना सगळं क्लिनिंग केलं होतं. आणि मस्त अशा गप्पा मारल्या, मजा मस्ती केली, टी व्ही बघितला. आणि मग आता फायनली डे आपला एंड करते आहेस म्हटलं तुमच्याशी बोलूयात. अँड टुडेज मोमेंट ऑफ द डे वॉज, आज परीबरोबर खूप घाणेरडा इन्सिडेंट घडला. ॲक्च्युली जसं मी तुम्हाला मगाशी सकाळी सांगितलं, सकाळी किंवा मग स्टार्टिंग ऑफ द ब्लॉग हे इन्सिडेंट सांगितला की स्कूलिंगबद्दल थोडंसं मी बोलली निगेटिव्ह. सो मला त्याच्यासाठी बोलायचं आहे की आज परीच्या बाबतीमध्ये असं इन्सिडेंट घडला की नॉर्मली परीचं स्कूल असतं 8 o'clockला आणि आम्ही घरातून 7:45ला निघतो. सो आजसुद्धा आम्ही सेम टायमाला निघालो. बट प्रॉब्लेम असा झाला की नेमकं मी ज्या टायमाला निघते ना घरातून, तेव्हाच आमच्या बिल्डिंगच्या सगळ्याच लिफ्ट वर्किंग असतात. आणि आज अनफॉर्च्युनेटली एकसुद्धा लिफ्ट जवळजवळ 5 ते 7 मिनटं मी सेम ठिकाणावर उभी होती. आणि कसं असतं की परी सकाळी उठते, त्यामुळे तिची झोप अगदी कंप्लीट झालेली नसते. ती कितीही लवकर उठली तरी, लहान आहे आणि हल्लीच्या शाळांचं टायमिंग म्हणजे खूप जास्त आहे. सो त्यांनासुद्धा त्या गोष्टींमधून बाहेर येण्यासाठी वेळ लागतो. आणि असं करत असताना आम्हाला लिफ्टच्या बाहेरच 8:55 झाले, कारण का लिफ्टच येत नव्हती. आणि तिला 11 माळे उतरवून खाली नेणं वॉज नॉट पॉसिबल फॉर मी ॲज अ मदर. आणि मला तिच्यावर जबरदस्ती नव्हती करायची. त्याच्यानंतर आम्ही खाली गेल्यानंतर वैभवची 2 व्हीलरसुद्धा आली नव्हती. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला विचारलं की काय झालं, लेट झाला एवढा. तर तो म्हणाला, अगं मलासुद्धा पार्किंगमध्ये 5 मिनटं मी तसाच उभा होतो, कारण का आमची 5th फ्लोअरला पार्किंग आहे. सो मलासुद्धा तिथे जाता येत नव्हतं. परत मग मला पाठी येऊन चालत येऊन स्टेअर्सने जावं लागलं. सो मी वेट करत होता. सो आय सेड ओके. आणि 8 o'clockला तिचं स्कूलचा गेट आहे तो बंद होतो. पण अशा सिच्युएशनमध्ये आपण काहीच करू शकत नाही. सो मी रिक्वेस्ट केलं, आम्ही गेटच्या बाहेर गेलो. 8:02 म्हणजे 8 o'clock 2 seconds झाले होते लेट. सो मी रिसेप्शनिस्टला फोन केला. तिकडच्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं तुम्ही रिसेप्शनला कॉल करा किंवा तुम्ही टीचरशी बोलून घ्या. टीचरचे तर प्रायव्हेट नंबर आपल्याकडे नसतात. सो मग आम्ही रिसेप्शनिस्टला कॉल केला. तिला सांगितलं की असं असं रिझन आहे आणि तुम्ही क्रिशिताचा प्रिव्हियस रिपोर्ट बघा की अशी ती किती वेळा लेट आली आहे. मुळात ते कधी होतच नाही. सो आज असं अनफॉर्च्युनेटली झालं आहे. किंवा कधी कधी असं सुद्धा होतं ना की तिची झोप पूर्ण होत नाही आणि मग असं होतं. सो मी त्यावेळेस तिला कधी शाळेत पाठवत नाही, कारण मला तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस द्यायचा नसतो. पण ती रिसेप्शन मला म्हणाली की आय विल टॉक टू प्रिन्सिपल अँड देन आय लेट यू नो की काय होणार आहे. आणि मी बाहेर 5-10 मिनटं वाट बघते, हिचा फोनच येत नाही. नंतर सिक्युरिटी गार्ड मला सांगतो की मॅडमने सांगितलं आहे की नॉट अलाउड, आम्ही तिला नाही घेणार म्हणून स्कूलमध्ये. सो आता भांडून तर चालत नाही आपल्याला, कारण का स्कूल आहे शेवटी, तिला त्या स्कूलमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे. आणि चूक होती, पण मी आत्ता पहिल्यांदा असा चान्स दिला आहे स्कूलला. पण परत जर असं कधी नेक्स्ट टाईम झालं तर आय विल डेफिनेटली रेज माय व्हॉइस इन फ्रंट ऑफ स्कूल, कारण का हे खूप चुकीचं आहे. कोण मुद्दाम करतं, कोण चुकीचं करतं, ह्याच्याकडे स्कूलवाल्यांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी टीचरला मेल केला. मी 2 मेल केले. पहिलं तर आज तिचं कॉम्प्युटर स्टडीचं सबमिशन होतं प्रोजेक्टचं, जो आम्ही काल केला. सो टीचरला असं नको वाटायला की ह्यांचा प्रोजेक्ट रेडी नव्हता म्हणून क्रिशिता स्कूलला आली नाही, कारण का अल्टिमेटली क्लास टीचरला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल. सो म्हणून मग मी टीचरला मेल केला आणि तिची कोऑर्डिनेटर आहे तिला मेल केला. सो त्याच्यावर टीचरचा मेसेज आला, नोटेड विथ थँक्स. पण मी दुसरा मेलसुद्धा केला होता की डिसअपॉइंटमेंट ऑफ द कन्सर्न्स which is not considered under the अनफॉर्सिन सर्कमस्टेन्सेस, कारण का अशा सर्कमस्टेन्सेसमध्ये मी सुद्धा काहीच करू शकत नव्हती. आणि त्याच्यावर अजूनही रिप्लाय आलेला नाही आहे टीचर्सचा. सो किती डिस्गस्टिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी, हे फक्त त्यांनाच कळलं पाहिजे. बट एनिवेज, सो मग आम्ही घरी आलो. आणि मला ह्याच्याबद्दल तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या मुलांना कधीच कोणत्या स्कूलच्या रिलेटेड तरी कोणत्याच गोष्टींचं बर्डन ऑफ स्टडी करू नका. त्यांना कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस देऊ नका. ऑलरेडी
ICSE बोर्डाचे टायमिंग्स खूप वास्ट आहे आणि जे मुलांना न झेपणारे आहेत त्यांचा स्टडी खूप वास्ट आहे जो मुलांना न झेपणारा आहे. पर्सनली माझं हे मत होतं की जेव्हा ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपल्या मुलाला कोणता बोर्ड द्यायचा, तर मला परीला स्टेट बोर्ड ह्याच्यासाठी नव्हतं द्यायचं की तिला थोडंसं ॲडिशनल काहीतरी कळलं पाहिजे, तिला ॲडिशनल गोष्टींची माहिती झाली पाहिजे आणि CBSEला मला टाकायचं नव्हतं. सो ICSE बोर्डाबद्दल मला असं कळलं होतं की तिथे ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या लाईव्हबद्दल असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या नवीन अपडेटेड गोष्टींची माहिती होते आणि म्हणून मला तिला ICSE बोर्डाला घालायचं होतं. पण ज्या स्कूलमध्ये मी तिला घातलं आहे त्या स्कूलच्या बाबतीमध्ये फ्रॉम नर्सरी टू टिल फर्स्ट मी खूप डिसअपॉइंटेड आहे. आणि मग आत्ता ह्या मोमेंटला येऊन माझ्या मुलीचं अभ्यास तर ती करतेच, त्याच्याबद्दल नो डाऊट, बट तिचं एज बर्डन ऑफ स्टडी हा मॅच नाही होते कोणत्याही प्रकारे. स्ट्रेस येतो आहे जो मी तिला अजिबात देत नाही, कारण का मला माझ्या मुलीवर विश्वास आहे की ती काय करू शकते आणि काही नाही करू शकत ते, आणि ती खूप उत्तम करते जे काय करते ते. कारण का मी जेव्हा तिचा अभ्यास घेते तिचा रिस्पॉन्स माझ्याकडे जो असतो तो मलासुद्धा खूप छान वाटतो, खूप ॲप्रिशिएबल असतो. बट ह्या स्कूलमध्ये खूप पार्सॅलिटी आहे, खूप फेवरेटिझम आहे जो दिसून येतो आणि परी खूप साधी पडते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं कठीण जातं, कारण का लहान मुलं असतात त्यांना कळतं की टीचरचं फेवरेट कोण आहे, टीचर कोणाला इम्पॉर्टन्स देते आहे, टीचर कोणाशी छान बोलते आहे, टीचर आपल्याला कसं इग्नोर करते आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर होतात आयुष्यामध्ये. आणि म्हणून मग मी तिला एकच सांगते की तुझ्या आईचा तुझ्यावर खूप ट्रस्ट आहे, त्यामुळे तुझ्याशी बाहेर कोण कसं वागतं, तुला कसं कोण डिरिस्पेक्ट करतं, जस्ट लेट इट बी, बिकॉज आय नो की तू काय करू शकते आणि काय नाही. तू फक्त स्टडी कर, बाकी सगळं मी बघेन, असंच मी तिला फक्त एवढं सांगते. आणि असं सगळं इन्सिडंट झाल्यानंतर मी तुम्हाला ॲज अ पॅरेंट्स म्हणून एवढंच सांगेन की जर तुम्ही तुमच्या मुलांचे ॲडमिशन्स घेत असाल तर स्टेट बोर्ड इज द बेस्ट बोर्ड, आणि स्टेट बोर्डशिवाय कोणताच बोर्ड बेस्ट नाही आहे. कारण का स्टेट बोर्डमध्ये तुमच्या मुलांचं सगळ्या गोष्टी खूप बॅलन्स राहतात आणि खूप उत्तम राहतात. मी आत्ता ह्या स्टेजला येऊन मी वैभवला सांगितलं आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं आहे की आपण परीचं बोर्ड चेंज करूयात, आपण तिला दुसऱ्या शाळेत घालूयात जिथे तिला बर्डन ऑफ स्टडी अजिबात नसेल, जिथे ती छान अभ्यास करू शकेल, डेली बेसिसवर सगळं काही करू शकेल. बट वैभव वॉज लाईक की नाही, मला आता बॅकफूटवर नाही जायचं आहे, सो मला तिला सेम स्कूलमध्ये सेम बोर्डमध्ये कंटिन्यू करायचं आहे. सो मग मलासुद्धा त्याचा डिसिजन रिस्पेक्ट करावा लागतो, बिकॉज त्याचं असं आहे की जे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये फेस केलेलं आहे ॲज अ कॉर्पोरेट वर्कर म्हणून, ते त्याने त्याच्या मुलीबरोबर नाही फेस केलं पाहिजे. सो असं त्याचं एक आहे, किंवा मग तो आजूबाजूला ज्या शाळा बघतो ह्या सगळ्यांबद्दल त्याचं जे मत आहे ते त्याने माझ्याबरोबर शेअर केलं. सो आय रिस्पेक्ट हिज डिसिजन. आणि मी आत्ता ह्या कन्क्ल्युजनवर आहे की आजच्या नंतर मी माझ्या मुलीला कधीच ह्या शाळेचा बर्डन ऑफ स्टडी अजिबात देणार नाही, कारण का आजचं त्यांचं बिहेवियर वॉज टोटली डिसअपॉइंटेड. हा क्वेश्चन मी रेज करेल जेव्हा PTMमध्ये जाणार आहे. सो मला हे आत्ता मी एवढी सगळी बडबड मी तुम्हाला ह्याच्यासाठीच केली. जर ॲज अ मॉम म्हणून तुम्ही माझा व्लॉग बघत असाल आणि हे सगळं तुम्ही ऐकलं असेल तर प्लीज तुमच्या मुलांना अजिबात बर्डन ऑफ स्टडी देऊ नका, त्यांना त्यांच्या परीने अभ्यास करू दे. प्रत्येक मुलाला एका विशिष्ट वयात आल्यानंतर अभ्यास काय असतो, आपल्याला आपली प्रोग्रेस कशी हवी आहे हे प्रत्येकाला कळतं, आणि पर्सेंटेज कधीच मुलांचं फ्युचर डिसाईड करत नाही. आता मला 90 माझे पर्सेंटेज एवढे छान होते, TYला आय वॉज लाईक अबाउट 82. सो त्याच्यावरून माझं सक्सेस डिसाईड नाही होत. किंवा आता वैभवला खूप कमी पर्सेंटेज होते, बट ही इज वेल अर्निंग इन कॉर्पोरेट लाईफ. सो त्याच्यामधून आपल्याला डिसाईड नाही आपण करू शकत की आपल्याला पर्सेंटेजच चांगले असले पाहिजे तरच आपण चांगलं कमवू शकतो, असं काही नाही आहे. आणि परीला आयुष्यात काय बनवायचं आहे हे आम्ही खूप आधीपासूनच ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे तिला खूप बर्डन ऑफ स्टडी देणं हे आमचं स्वप्न अजिबात नाही आहे. सो आजच्या नंतर मी ह्या स्कूलचा बर्डन ऑफ स्टडी दिला, कारण का आज मी तिचा फेससुद्धा बघितला ना, शी वॉज लाईक इन अ गिल्ट की मी लेट आले आज स्कूलला आणि माझा गेट बंद केला, मला गेटच्या बाहेर उभं केलं. सो मला त्या ट्रॉमामधून तिला काढायला आज पूर्ण दिवस गेला. सो असं सगळं तिच्याबरोबरच खूप घाणेरडी गोष्ट घडलेली आहे. बट एनिवेज आता ती ओके आहे
आणि मी तिला छान समजवलं आहे. सो ती समजून गेलेली आहे आणि आता ती मला मगासपासून हे सांगते की आई तू टेन्शन नको घेऊस, आपली चुकी नव्हती, आपण बरोबर टाईमवर गेलो होतो, पण आता त्यांना करायचा होता, आपण लेट पोचलो, त्यांना आपलं ऐकून नाही घ्यायचं आहे, तर आपण काहीच नाही करू शकत. आणि एवढी समजूतदार मुलगी जर माझ्याकडे असेल त्यातून काय हवं आहे. आणि हीच होती आजची मोमेंट ऑफ द डे. सो ह्या सगळ्या सिनारिओमध्ये आम्ही घरी आलो, छान असा नाश्ता केला, मस्त असं तिला सांगितलं रिलॅक्स हो बरी, काही टेन्शन घ्यायचं नाही. मग टीचरला मी प्रोजेक्ट पाठवला आहे, मेल केला आहे आणि मी तिला सांगितलं आहे की आजच्या दिवसाला आमचा प्रोजेक्ट कन्सिडर झाला पाहिजे, सो तू टेन्शन नको घेऊस. आणि मग असं सगळं झाल्यानंतर मग मी तिला म्हटलं की चल आपण थोडा वेळ पडूयात आणि थोडासा आराम करूयात. तर ती म्हणाली मला टी व्ही बघायचा आहे, तू पड आई, थोडासा आराम कर. मी म्हटलं ठीक आहे. आणि घरामध्ये थोडंसं असं मेसी होतं. सो मी जेव्हा उठले तेव्हा तिने पूर्ण घर क्लीन करून ठेवलेलं आणि आय वॉज लाईक की कोणी केलं परी. तर परी म्हणाली मी केलं मम्मा, तू खूप थकतेस ना, तुला बरं नाही आहे ना, म्हणून आज मी तुझ्यासाठी घर क्लीन करून ठेवलेलं आहे. अजून आयुष्यात काय हवं, एवढं समजूतदार बाळ आपल्याकडे असल्यानंतर. सो असं सगळं काही होतं आजच्या दिवसामधली ही बडबड, हे क्षण. जे तुम्हाला कसे वाटले लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं खूप 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 प्रेम मला आजच्या व्लॉगसाठी द्या आणि माझे व्लॉग्स असे छान छान शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल चॅनलवर किंवा अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या असंच काहीतरी छान घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.